पोरांनो आई आली. आईने नवी साडी घातली आणि आई तू गाडीवर बसली ना, मला वाटलं खरंच गेली का काय कानू. काय रे इकडे तर मोटर चालू आहे. मम्मीचं इकडं थोडस मोठं नियोजन चालू आहे. मम्मी गोराण्याची शेंगा लावून राहिली. गोराण्याची शेंगा लावून राहिली इथं. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. फायनली वाजले 9:30. जस्ट बरोबर आहे ना, सकाळी आपण आता चिड जायला होतं बरोबर. तिकडून आणली होती उडदाची डाळ, कारण की आम्हाला उडीद नव्हती. मम्मी जस्ट बरोबर इथं स्वयंपाक झालाय. मम्मी घरामध्ये गेली. पोळ्या आजकाल ती चुलीवरच करून राहिली पोरांनो, कारण की माहित नाही का बरं अचानक तिला काय झालं. पोळ्या चुलीवर करती, बाकी सगळं गॅसवर करती. ती आई डाळ भरडू राहिली सकाळीच. तिची हा जो खुटा आहे ना, हा तो खुटा करीत होती. म्हणजे हा खुटा करीत होती. त्यानंतर तिला डाळ भरतायची. आज दिवसभर बहुतेक मम्मी घरामध्ये पोळ्यांची घेऊन गेली. मला जास्त वावरामध्ये जायचंय, त्या काहीतरी काम करून राहिले. हा भाजी पोळी झालेली आहे. फायनली मम्मीचं काम आवरलंय घरातलं. आतापर्यंत घरातलंच काम चालू होतं. आता चला आपण वावरात जाऊ. वावरात मोटर चालू करेल का नाही करेल, जायला वाटतं करायला, नाही जायची गरज आहे. आईचं म्हणणं आहे का जाऊन पाहू आपण. आई खोटं ठोकू राहिले. नाही हा नाही चाललो होता, पण मग निघालंय. कसं सकाळी उठल्याच ते काम आहे. मला दुसरे काम आहे. नाही मांग तुझ्या मांग दुसरे काम आहे, बरोबर नाही. करू ना आपण ते नंतर. आंबे पाडायला जायचं आम्हाला. तो आंबा चालू झाली, जायची काहीच गरज नाही. असं नाही परंतु जावं लागल, पण मग थोडं टायमानं जावं लागल मला. त्यांचं थोडंच पाहतील मग मी जाईल. आणि आईनं आपलं भरणं आलं, मी इडं येऊन प्रगटलंय. आता दोन्ही सुरू भरायचा, खोडा भरायचा, भरणं लय ताणले पोरांना. प्रत्येकाला जास्तीचं भरणं काढायचं. चला आता भेटून नंतर आपण डायरेक्ट वावरं जायचं टायमाला. तर आता वाजले 11 आणि आता सीन आज झाला का आपण मोटर चालू करत होती. पाणीच येत नाही पोरांनो. आता मला वावरं जायचंय. आई ना जेवढी डाळ होती तेवढी सगळी भराडली. आता ती सुपामध्ये ती उपन येईल आणि ते सगळं काळं काळं बाजूला खाली येईल. मम्मीचं इकडं थोडंसं मोठं नियोजन चालू आहे. मम्मी गोराण्याची शेंगा लावून राहिली. गोराण्याची शेंगा लावून राहिली इथं. काय म्हणते, हा गोराण्याचं बी लावून राहिली. ती त्या दिवशी गावात गेली होती तेव्हा आणली होती. मी पुस्तकाला परत नव्हतो गेलो तेव्हा. तुम्ही सबस्क्राईब करून टाका जर ब्लॉग इथं बघत असाल तर. मम्मीचं थोडंसं मोठं नियोजन आहे पोरांनो. 1 2 3 4 5 साऱ्यांमध्ये किती गोरांनी निघणार आहे बरं. आता वावरामध्ये आपल्याला सगळा ऊस आहे पोरांनो सध्या तरी, त्याच्यामुळे लावायला चान्सच नाही. इथं वावर जायचं मेन काम जे नव्हतं. मी इकडूनच निघालो. मोटर बंद झाली होती पोरांनो. हा 100% बंद झाली. इकडं पाणी नाही येते. हाच आंबा आपल्याला संध्याकाळी पण उतरायचा आहे. सध्या आपण तिकडे जाऊन पाहू. सगळे पाहत चाललोय मी. तिकडे गाडीले का नाही ते पण पाहतो. चला वरती आलो होतो. पाणी नाही ना घरी आलं. मला वाटलं लाईटच गेली आणि घरामध्ये टीव्ही चालू होती, त्याच्यामुळं मला काय वाटलं कुठेतरी बुच्चच निसटलं काय. इथं सगळं पाणी झालं. मी पूर्णपणे 8 ते 15 दिवसानंतर विहिरीवरती आलोय. पाणी खाली गेलं. चांगला निघत असं पोरांनो संध्याकाळपर्यंत. कारण की जेव्हा आम्ही 8-15 दिवस अगोदर भरायचो ना, विहिरीत सांगळा नव्हतं निघत. आता सांगळा निघत बहुतेक. काय रे इकडे तर मोटर चालू आहे. परत लाईट गेली बरं का. आता विहिरीवर आलो, तुमच्याच पुढं लाईट गेली. आता इथंच बसवतो 5-10 मिनिटं, नाही तर मग डायरेक्ट घरी जातो. लाईटीची अजूनही जटी आहेच वाटतं आपल्याकडं. बल्ब विजेले पोरांना. चला इकडं बसवतो 5-10 मिनिटं. लाईट यायची 5-10 मिनिटं वाट पाहतो. जस्ट 5-10 मिनिटच पहिले, जास्त टाइम नाही. 4-5 मिनिटं झालेले मला ऑलरेडी इकडं बसून. लाईट येत नाही. आता आपण जाऊ घरी पोरांनो. तर आता वाजले 12 आणि 11:30 वाजता लाईट गेली होती. 11:30 वाजता लाईट गेली होती आणि मी घरी गेल्यानंतर जेवायला बसलो होतो. मग त्याच्यानंतर 5-10 मिनिटांत लाईट आली. मग मम्मी मोटर चालू करायला आली होती. 12 तिनंच पाहिले मोटर, तिनंच चालू केली. त्याचबरोबर आली होती आंबे खोडायला पिशवी घेऊन. मी पण आलो. आता मी वरती चढतो, एक आंबा खोडून खाली जातो. आपल्याला उतरवायचा आहे, कारण की विषय असा येतो या आंब्याचा. तर रस्तेच काढलं येतं ना पोरांनो. येता जाता कोणी खोडीत राहत. त्याच्यामुळे फायनली आपण उतरून घेणार आहे, घरी पिकत घालणार आहे आता ते.
इथं मम्मीनं काही ऑलरेडी तोडले, जेवढे खाली खाली होते तेवढे सगळे इडले. आता मला वरती जावं लागेल सर. एक शेक सापडली बरं ना आम्हाला. जस्ट ती खाऊ राहिलं मग मी तिकडे तोंड करून खाऊ राहिले. मी पण खाऊ राहिलो. भारी लागत म्हणून एकदम प्युअर रसाचा आंबा. मी झाडावरती आलो होतो. इथून आता एक एक आंबा खुडायचा. आंबा कुठे गेला, आंबा कुठे गेला, आंबा कुठे गेला. डायरेक्ट खाली गोळा करून राहिली. चला आता का तोडून घेतो मी सगळा आंबा खाली, मगच भेटू आता डायरेक्ट. कारण की इथं बसून तर नाही ना, बरोबर नाही. तिकडं पण आहे काही, ते तिकडं पण आहे. हे सगळे तोडावं लागतील, काही वरती पण आहे. उभं राहतो मी आता डायरेक्ट. इथले सगळे तोडले, आता वरती उभं राहिलो. ये इकडचे तोडायला. पोरांनो मी ब्लॉगच्या नादात कानं झालो होतो थोडं. चला आता सगळे तोडितो इकडचे पण पूर्ण तोडायचे. मग मी खालीचे खाली गोळा करू राहिलो. अगं मी वर आहे, मला खाली नाही दिसत आता सध्या. झाली ना एक पिशवी. सगळे आंबे खुडले पोरांनो एक पिशवी भरून. चला आता जाऊ घरी. आम्ही दोघं जातो, मम्मी पण येणार आहे. बारे ऑलरेडी लावून येईल. आता मधोमध्ये ना अधून मधून मी जात राहील. 3-3 साऱ्यांवर पाणी लावून देत राहील. तिकडे काय झाले आता. हा इथं पण होते रे काही. तेवढी पिशवी म्हणजे आपले कम्प्लीट 10 ते 15 किलो आंबे भरत असतील. आणि रस्त्याच्या बाजूचे पूर्णपणे खुडेले, फक्त मध्ये थोडे. घरी चाललो होतो ती पिशवी घेऊन. मम्मी बारेच वाजले. मम्मी मोटर चालू केली, डायरेक्ट इकडे निघून आले. मम्मीने मला सांगितलं मी डायरेक्ट बसून घेतला. वय तू बारे 1 तास नाही लागत, वय बारे बदलून येऊन. अगं मग मला परत यावं लागेल उन्हात आणत बाबा तिड. तुला म्हटलं होतं मी बार बदलून येत, तू कळत नव्हतं मग. मी ती पिशवी नाही ना, मी घरी जाईल डायरेक्ट निघून येऊन होतं. एवढं कसं जीवर येतं तवाल्या. मग काय म्हणावं पोरांनो, निधं बटन दाबलं ना आलं निघून इकडं. 11 नाही 9ला चालू करेल. 1.5 तास मध्ये लाईट जाईल होती. 12 बदलून मग मी 12 बदलून येईल तेव्हा मी या पिशा घरी घेऊन जाईल. मग घरी जाऊन पाहून आणतो. तर आता वाजले 3. मी आलो होतो वावरामध्ये, कारण की बारे बदलायला. दुपारी मम्मीनं 2-3 बारे बदलले. तेवढं आता मी पहिल्यांदा आलो. मला ये नव्हतं माहिती का पाणी इकडून चालू आहे का इकडून चालू आहे. मी तिकडून पाहत आलो. फायनली 1, 2, 3, 4 सरांवरती पाणी लावून द्यायले. आपण आता पुढचे 4 सऱ्या मोडणार आहे. 1, 2, 3, 4. हा आणि मग अजून एकदा राहिलं. हा आपल्याला फायनली आज खोडवा भरून वाहणार आहे, तो पण मी भरणार. आता इथून पुढे सगळे बारे माणूस पाहिजे. चला 3 साऱ्या मोडून देतो आणि 3 साऱ्यांवरती पाणी लावून दिलं. 1, 2, 3. आता आपण जाऊ विहिरीवरती. आता फायनल आपल्याला आपल्या विहिरीची जी काय पाण्याची कंडिशन आहे ती समजणार. 3 येईन. अजून 2दा बारे बदलायला यायचे, फक्त खोडा होऊन जाईल. चला विहिरीवर जाऊन भेटतो. सबस्क्राईब करून टाका परत एकदा बोल राहिलो ज्यांनी नसेल केलं. विहिरीवरती आलो होतो. पाण्याचा थोडासा आवाज येऊ राहिला. नाही बोर चालू. हरकत नाही, विहिरीत पाणी आहे. संध्याकाळपर्यंत काही हरकत नाही, आपल्याला होऊन जाईल भरणार. तर आता वाजले 4 आणि मग आम्ही जे आंबे खुडून आणले होते फायनली मम्मी ते पिकत घालून राहिली. मम्मीने ते घर आवडलं होतं ना. आपल्याला धोंड्याचं नियोजन आहे फारांना. मला त्या दिवशी घर आवडलं, त्या दिवशीच मला डाऊट आला होता. आणि 2-3 दिवस पण मम्मी चालू होतं आंबे खुडून आण. मला कळत नव्हतं काय आंबे वाचून काय राहिले एवढं त्याच मला. हा तर फायनली आपण काढणार आहे. पण मग आता ते कधी पिकतील त्याच्यावरती डिपेंड राहणार आहे. 8 दिवस लागतील आहे ना. हा मग 8 दिवस तर लागतीलच ना. ये आंबे आम्ही मागेशी खाल्ला ना, पुरा डायरेक्ट गोड होईल होता, मधून पुरा लाल होईल होता हा आंबा. ये पिकतील तेव्हाच पिकून जातील. आणि आंबा एकदम खायला गोड आहे. पण रसाचा जस्ट आई ना दुसऱ्याच्या मळ्यात जायला कोणाच तरी इडच आते ते आले होते. पण मी वावरात जायला होतो आणि मम्मीने त्यांनी रसना करेल होता घरामध्ये. जस्ट प्यायचा आहे, पण नुसतं पानचट करेल मम्मी असंच करेल. बा रसना इथं बर्फ आहे. मी जस्ट काढला होता, पण त्याच्या अगोदर म्हटलं हे चालू करून देऊ. कारण की क्लिप मेन राहते, गोष्टी होऊन जाते त्यानंतर मग परत बनवण्यात मजा नाही राहत. चला पिऊन घेऊ, नंतर भेटू आता डायरेक्ट संध्याकाळी. बारे आपल्यावाले ऑलरेडी लावले. अजून 2दा बारे पाहिजे फक्त. जाईल मी अजून एकदा जाईल.
पोरांनो आई आली, आईने नवी साडी घातली आणि आई तू गाडीवर बसली ना, मला वाटलं खरंच गेली का काय कानू. तू तिकडे जायला होती ना, तू तिकडे जायला होती त्यांच्याकडं. हां मला वाटलं गेलीस का काय. मम्मी ना तिची पट आणायला जाईल, आंबे तिला जस्ट पिकत घालायचे, कारण आई धोंडा करायचंय. हा मम्मी म्हणत होती आली पा मम्मी पण चिपट घेऊन. तेवढ्यात होईल का पण मग उद्याकडे आणू. आता नाही जाते पोरांनो, कारण मम्मी पिकत घालून राहिली ते सगळे आंबे. ठेवून देऊ आपण डायरेक्ट आता संध्याकाळी भेटू, कारण का ऑलरेडी तर आता वाजले 5:30. आई जे लापशी ती नीट करून राहिले, मम्मीचं घरातलं काम चालू आहे. तर या ब्लॉगला मी इथंच एंड करतो. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा ना, चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आपल्याला थोडं सपोर्ट भेटेल, फक्त खाली बटन दाबायचे. भेटू आपण उद्या सकाळी, जर सबस्क्राईब केलं तर तुम्ही.